श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, चातुर्मासाला किती तारखेला सुरुवात होणार आहे, किती तारखेला समाप्ती आहे आणि या चातुर्मासात कोणकोणती सण कधी आहेत, श्रावण महिन्यामध्ये किती श्रावण सोमवार आलेले आहेत, मंगळागौरी पूजन किती आहेत, कोणते सण, रक्षाबंधन, पंचमी, सगळे सण या महिन्यामध्ये कधी कधी आहेत, या चातुर्मासामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. देवशयनी एकादशी आलेली आहे 25 तारखेला आणि वार आहे शनिवार. शनिवारी 25 जुलैला चातुर्मासाची सुरुवात ही होणार आहे. त्या दिवशी पंढरपूर यात्रा असते. जणू काही स्वर्गच असतं त्या पंढरपुरामध्ये. असे म्हणतात की आषाढीची वारी आणि स्वर्गाची दोरी, एक तरी वारी आषाढीची करून पाहावी. तर ती वारी आहे 25 जुलै शनिवारी. मग आता हा पहिला सण कोणचा येतो ह्या चातुर्मासामध्ये, तर आज आपण पाहणार आहोत. पहिला सण आहे गुरुपौर्णिमा, व्यासाचं पूजन. आणि त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपण देवीला नैवेद्य दाखवतो, गुरुपूजन करतो, गुरुची सेवा करतो, गुरुपद घेतो त्या दिवशी. आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमेला सुरुवात होणार आहे. मग आपल्याला दिवसभर त्या दिवशी 29 जुलैला बुधवारी आपल्याला गुरुपूजन करायचे, गुरुपद घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा सण कोणचा आहे ते पाहूया. दोन तारखेला रविवारी आलेली आहे चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. त्यानंतर आपली आषाढी अमावस्या कधी आहे ते आज आपण पाहणार आहोत. आता आषाढी अमावस्या आहे 9 तारखेला, कामिका एकादशी आहे. त्यानंतर दर्श अमावस्या, दीपपूजन आहे 12 ऑगस्टला आहे दीपपूजन आणि वार आहे बुधवार. या दिवशी आपल्याला सर्व दिवे घासून दिवेची पूजा करायची आहे, दीप प्रज्वलित करायचं आहे आणि सर्व दिव्याला घासून स्वच्छ चकचक करून लकलकीत अशी आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. दीप अमावस्या आहे 12 तारखेला, 12 ऑगस्ट बुधवार. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. दीप अमावस्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिला श्रावणातला सोमवार आहे. 17 ऑगस्टला पहिला श्रावणातला सोमवार आहे. शिवमूठ आहे तांदूळाची त्या दिवशी आणि त्याच दिवशी आलेली आहे आपली नागपंचमी. पहिल्या श्रावण सोमवारी आलेली आहे नागपंचमी आणि शिवमूठ आहे तांदूळाची. त्यानंतर 18 तारखेला मंगळवारी मंगळागौरी पूजन आहे. 18 तारखेला मंगळागौरी पूजन पहिला दिवस त्या दिवशी 18 तारखेला येत आहे. 19 तारखेला शीतला सप्तमी आहे, तीसुद्धा आपण 19 तारखेला साजरी करणार आहोत. पुत्रता एकादशी 23 तारखेला आहे. भागवत एकादशी 24 तारखेला आहे आणि भागवत एकादशीच्या दिवशीच दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे आणि त्या दिवशी दुसऱ्या श्रावण सोमवारी एकादशी आलेली आहे. आणि दुसरे मंगळागौरी पूजन 25 तारखेला आहे. त्यानंतर नारळी पौर्णिमा आलेली आहे 27 तारखेला गुरुवारी. त्या दिवशी आपल्याला भावाला राखी बांधायची आहे, पूजा करायची आहे, रक्षाबंधन साजरं करायचं आहे. त्यानंतर शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत, जे मैत्रिणी वरदलक्ष्मीचं व्रत करतात ते आलेलं आहे 28 तारखेला शुक्रवारी. मैत्रिणींनो, परत तिसरा श्रावण सोमवार 31 तारखेला आलेला आहे. शिवमूठ आहे मुगाची आणि त्याच दिवशी आहे संकष्टी चतुर्थी. बघा, पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी आलेली आहे, दुसऱ्या श्रावण सोमवारी भागवत एकादशी आलेली आहे, तिसऱ्या श्रावण सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. एकही सोमवार रिकामा नाही. त्यानंतर
तिसरी मंगळागौरी पूजन आलेली आहे 1 तारखेला मंगळवारी. 4 तारखेला श्रीकृष्ण जयंती. आपण त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजाची जयंतीसुद्धा आहे आणि श्रीकृष्ण जयंती आपण 4 तारखेला साजरी करणार आहोत. 5 तारखेला आहे गोपाळकाला. मैत्रिणींनो, यावर्षी एकही श्रावण सोमवार रिकामा आलेला नाही. हे का बघा, 4था श्रावण सोमवार आलेला आहे 7 तारखेला. त्या दिवशी पण आलेली आहे एकादशी. म्हणजे 2 श्रावण सोमवारी एकादशी आलेली आहे, एका श्रावण सोमवारी चतुर्थी आलेली आहे आणि एका श्रावण सोमवारी नागपंचमी आलेली आहे. म्हणजे एकही श्रावण सोमवार रिकामा नाही यावर्षी. त्यानंतर गुरुवारी 10 तारखेला आलेला आहे पोळा. अमावस्येला प्रारंभ सुरू होत आहे त्या दिवशी आणि 11 तारखेला शुक्रवारी अमावस्येची समाप्ती आहे. मैत्रिणींनो, हरतालिका आलेली आहे 14 तारखेला. त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती पण आहे आणि त्याच दिवशी श्री गणेश चतुर्थी आली. म्हणजे गणपती आणि हरतालिका एकाच दिवशी आलेली आहे 14 तारखेला सोमवारी 14 सप्टेंबरला. आणि 15 सप्टेंबरला आहे मंगळवारी ऋषीपंचमी. मैत्रिणींनो, लगेच गुरुवारी 17 तारखेला गौरी आव्हान आहे. आपल्या लक्ष्मी आलेल्या आहेत. 17 तारखेला आपण गौरीला आव्हान देणार आहोत. आणि शुक्रवारी मस्त दिवस आलेला आहे गौरीपूजनाचा. आनंदी दिवस आहे, खूप चांगला आहे. शनिवारी गौरी विसर्जन आहे. 19 तारखेला गौरी विसर्जन आहे. 20 तारखेला दुःख नवमी आहे. 22 सप्टेंबरला एकादशी आलेली आहे. वामन जयंती 23 तारखेला आलेली आहे. आणि अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन आलेलं आहे 25 सप्टेंबर शुक्रवारी. 27 तारखेला माळ महिना सुरू होणार आहे. प्रथम श्राद्ध आहे 27 सप्टेंबरला रविवारी. 28ला द्वितीय आहे आणि तृतीय आहे. चतुर्थी श्राद्ध 29 तारखेला मंगळवारी आलेलं आहे. पंचमी श्राद्ध 30 तारखेला. एकादशी 6 तारखेला मंगळवारी ऑक्टोबरला आलेली आहे. सर्व पितृ अमावस्या आहे 10 तारखेला. या दिवशी सर्व श्राद्ध समाप्ती आहे श्राद्धाची. घटस्थापना आहे 11 तारखेला सुरुवात आहे. त्या दिवशी पहिली माळ आहे. त्या दिवशी शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. आणि मग आता आपल्याला पाहायचं आहे दसरा कधी आहे. विजयादशमी दसरा आहे 20 ऑक्टोबरला मंगळवारी. 22ला आहे एकादशी. आणि कोजागिरी पौर्णिमा आहे 25 तारखेला रविवारी 25 ऑक्टोबर. आणि कार्तिक स्नानाला सुरुवात आहे 26 तारखेला सुरुवात होणार आहे कार्तिक स्नानाला. सर्व भगिनी उठून त्या दिवशी कार्तिक स्नानाला सुरुवात करायची. सकाळी लवकर उठायचे, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचे, काकडा ओवाळायचे पांडुरंगाला. आणि ह्या वर्षी आलेला आहे सर्वात महत्त्वाचा 12 वर्षाला येणारा सिंहस्थ प्रारंभ आहे. 31 ऑक्टोबरला सिंहस्थाची सुरुवात होणार आहे. वार आहे शनिवार. या सिंहस्थामध्ये आपल्याला सगळ्यांच्या बोलवणी वगैरे करून घ्यावे लागतात. हा सिंहस्थ 12 वर्षाला एकदा येतो. त्यानंतर रमा एकादशी वसुबारस आहे 5 तारखेला. एकाच दिवशी एकादशी आणि द्वादशी आलेली आहे. धनत्रयोदशी आणि द्वादशी पण 6 तारखेला शुक्रवारी आलेली आहे. सगळं डबल आलेलं आहे. नरक चतुर्दशी म्हणजे पुरुषांचं पहिलं पाणी 8 तारखेला रविवारी नोव्हेंबरच्या 8 तारखेला आहे. आणि आपलं लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशी असतं ते आहे 9 तारखेला. आणि 10 तारखेला आहे पाडवा. या दिवशी आपल्याला वही पूजन ते करायचं, सरस्वती पूजन करायचं. आणि 11 तारखेला आहे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते.
मैत्रिणींनो, त्यानंतर प्रबोधिनी एकादशी आलेली आहे 20 तारखेला. भागवत एकादशी आलेली आहे 21ला शनिवारी. आणि त्या दिवशी आपल्याला कार्तिक मासाची समाप्ती होते, चातुर्मासाची समाप्ती त्या दिवशी होते. त्यानंतर वैकुंठ चतुर्दशी आहे 23 नोव्हेंबरला. गुरु नानक जयंती पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे 24 नोव्हेंबर मंगळवारी. आणि या दिवशी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. कार्तिक स्नानाची समाप्तीसुद्धा 24 नोव्हेंबरला होणार आहे मंगळवारी. आणि आपला चातुर्मास समाप्त पण ह्या 24 तारखेला होणार आहे. इथे आपले या 4 महिन्याचे सर्व सण मी सांगितलेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात, बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.